नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सौ देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाच ह्या आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते. मंगळवेढा येथे दिगंबर बाबा राहत असताना तेथे एक निर्धन विणकर होता. तेव्हा दिगंबर बाबांच्या कृपेने त्या निर्धन विणकराच्या जीवनात जो काही बदल झाला ते आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तरी आजचा भाग आपण सर्वांनी संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते. श्री स्वामी समर्थ तथा दिगंबर बाबा हे मंगळवेढा आणि मंगळवेढ्याच्या परिसरामध्ये सुमारे एक तप वास्तव्यास होते. या वास्तव्यामध्ये अनेकांवर त्यांनी कृपादृष्टी केली. त्यामध्ये श्रीकृष्ण भट कापशीकर, त्याचप्रमाणे जनाबाई आणि बसप्पा तेली यांच्यावर त्यांनी विशेष कृपादृष्टी केल्याचे आपण या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेले आहे, ऐकलेले आहे. अशा ह्या मंगळवेढ्यामध्ये अतिशय दारिद्र्याने गांजलेला एक तंतुकार तथा विणकर सुद्धा वास्तव्याला होता. त्याची दिगंबर बाबावर अनन्य श्रद्धा आणि भक्ती होती. जेथे कोठे दिगंबर बाबा असायचे तेथे हा तंतुकार तथा विणकर जायचा, त्यांचे दर्शन घ्यायचा आणि त्यांच्या चरणाजवळ काही क्षण तो बसायचा. दिगंबर बाबांचा तेजपुंज चेहरा पाहून अक्षरशः त्याचे अंतकरणामध्ये भक्तिभाव उचंबळून यायचा. अंतसाक्षी असलेल्या दिगंबर बाबाला त्याची दारिद्र्याची पूर्ण कल्पना होती. त्या विणकराचे आईवडील हे तो अतिशय लहान असतानाच मरण पावलेले होते. त्यामुळे त्याला त्याच्या वडिलांबद्दल आणि आईबद्दल काहीही ज्ञात नव्हते. फक्त गावातील लोकांकडून त्याने ऐकलेले होते की त्याचे वडील हे अतिशय विठ्ठल भक्त होते. दरवर्षी न चुकता ते वारीला जात असत. खाऊन पिऊन ते सुखी समाधानी आणि चांगले समृद्ध होते, एवढीच त्याला जुजबी माहिती होती. परंतु स्वामींच्याबद्दल तथा दिगंबर बाबाबद्दल विलक्षण असं आकर्षण त्याच्या मनात निर्माण झाल्यामुळे तो त्यांच्या दैवी सामर्थ्यावर विश्वास ठेवून ते जेथे कोठे असतील तेथे तो त्यांच्या दर्शनास जात असे आणि त्यांचे चरणदर्शन घेत असे. एके दिवशी मात्र दिगंबर बाबांनी त्याला थांबवले आणि सांगितले, अरे माझ्या मागे तू असा सारखा का फिरतोस? तुला कल्पना नसेल कदाचित, परंतु तुझे वडील हे विठ्ठल भक्त होते. दरवर्षी ते वारीला जात असत. त्याचप्रमाणे त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेनं संपत्ती मिळवलेली होती. ती संपत्ती त्यांनी तुझ्या घराच्या मागे असलेल्या तुळशी वृंदावनाखाली पुरून ठेवलेली आहे. तर तू तेथे जा आणि ते धन प्राप्त करून घे आणि तुझे दारिद्र्य नष्ट कर, असे ते म्हणाले. त्यामुळे स्वामींची तथा दिगंबर बाबाची आज्ञा शिरोधार्य मानून तो त्याच्या घरी आला आणि त्याने प्रत्यक्ष त्या तुळशी वृंदावनाच्या खाली खोदकाम केले असता दिगंबर बाबाने सांगितल्याप्रमाणे त्याला सुवर्ण मोहराचा हंडा त्या ठिकाणी सापडला. दिगंबर बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्याला तुळशी वृंदावनाखाली सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा सापडतो. तो हंडा पाहून तो अतिशय आश्चर्यचकित
आणि आनंद विभोर होतो, त्याच्या मनामध्ये भक्तिभाव उचंबळून येतो, त्याच वेळेला दिगंबर बाबाच्या अंतसाक्षीत्वाची आणि त्यांच्या दैवी कृपेची त्याला कल्पना येते. अक्षरशः तेथे तो आनंदाने नाचू लागतो आणि अशा त्या आनंद विभोर अवस्थेमध्येच दिगंबर बाबांच्या दर्शनासाठी येतो. तेव्हा दिगंबर बाबा दामाजी पंतांच्या समाधीजवळ बसलेले असतात. तेथे तो त्यांच्या चरणाचे दर्शन घेतो. त्यावेळेला तो त्यांना विचारतो, आता मी अजून काय सेवा करावी. त्यावेळेला दिगंबर बाबा त्याच्याकडे अतिशय प्रसन्न मुद्रेने आणि कृतज्ञतेने पाहतात आणि त्याला आशीर्वादात्मक हात त्याच्या मस्तकावर ठेवून म्हणतात की अरे जा, तू माझ्या नामस्मरणामध्ये तुझं उर्वरित आयुष्य व्यतीत कर, असा आशीर्वाद त्याला देतात आणि ते तथास्तु असेही म्हणतात. धन्यवाद दादा. आजच्या भागामध्ये दिगंबर बाबांच्या कृपेने निर्धन विणकराचं दारिद्र्य कसं फिटलं ते आज आपण आजच्या भागामध्ये बघितले. तरी आजचा भाग आपणा सर्वांना कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा व येणाऱ्याही गुरुवारी अशीच श्री स्वामी समर्थांची लीला बघायला विसरू नका अशी विनंती करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.